नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि वेलकम बॅक टू अमेरिकन लाईफ मराठी वाईब. हा आहे आपल्या हाऊस हंटिंग सिरीजचा एपिसोड नंबर 5. आम्हाला फायनली अमेरिकेत आमचं स्वतःचं घर मिळालंय आणि आज त्या घराचं शिफ्टिंग चालू होणार आहे. आता घराचं शिफ्टिंग म्हणल्यावरती तुमच्या डोक्यात पहिला काय विचार येतो की एखादी मूवर्स आणि पॅकर्स कंपनी शोधायची, तिला बुक करायचं, ते लोक आपल्या घरी येऊन आपलं सामान ट्रकमध्ये घालतात, नवीन जागी घरपोच नेऊन सोडतात अँड डन. पण अमेरिकेत जर घर तुम्हाला शिफ्ट करायचं असेल तर वेगळेच प्रश्न पडतात. घरातलं सगळं सामान कोण पॅक करणार? एवढ्या जड बेड आणि सोफा कोण नेणार? बेड तोडून परत जोडावे लागतील ना. रेंटेड फ्लॅट सोडताना काय काय फॉर्मॅलिटीज करायच्या? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इकडे सामानाचा ट्रक कोण चालवणार? कारण इंडियासारखं माणसं वगैरे नाही मिळत तुम्हाला ट्रक चालवायला. तर चला, आज मी तुम्हाला US मध्ये नवीन घरात शिफ्ट करण्याचा पूर्ण प्रवास दाखवते. कारण इकडे सगळंच DIY आहे, म्हणजेच डू इट युअर सेल्फ. सकाळचे 8 वाजलेत आता आणि बाल्कनीतलं दृश्य बघा. जे काही आहे ते खूप सुंदर दिसतंय. एकदम शांत आणि स्नोई विंटरिंग मॉर्निंग चालू झाली आहे. पण त्या सुंदर दृश्यामागची डाऊन साईड पण बघा. दर वेळेला बाहेर जाताना थंडीमध्ये गाडीवरचं स्नो क्लीन करावं लागतं लोकांना. काल रात्रीच आम्ही शिफ्टिंगसाठी बॉक्सेस आणून ठेवले. बरं झालं आज बाहेर पडावं नाही लागणार, कारण बरंच निगेटिव्ह मध्ये टेम्परेचर आहे आता बाहेर. म्हणूनच हा वेळ घरी राहून पॅकिंग करण्यासाठी परफेक्ट आहे. चला पॅकिंगची सुरुवात करूयात मग. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे बॉक्सेस तयार करणे. होम डेपो नावाचं एक शॉप आहे. शॉप म्हणजे मोठं दुकानच आहे, मॉल टाईप. तिकडे असे वेगवेगळ्या साईजेसचे बॉक्सेस मिळतात होम डेपो. तर आम्ही लार्ज बॉक्स आणलेला आहे आणि आता हा बॉक्स आपला आपण बनवायचा आणि यामध्ये सामान घालायचं. ते असं बनवता येतं. आता बॉक्सेस तर रेडी झाले, पण खरं सांगू का, एवढं सामान बघून मला कळतच नाहीये की सुरुवात कुठून करायची. मग मी एक रूल बनवला की जे सध्या वापरत नाहीये आपण, ते सगळ्यात आधी पॅक करायचं. मी किचन पासूनच सुरुवात करते. तर पॅकिंग टिप नंबर 1 अशी आहे की तुमच्याकडे जी काही एक्स्ट्रा क्रॉकरी आहे ना, न वापरलेली किंवा एक्स्ट्रा भांडी असतील, ती आधी पॅक करा आणि बबल रॅप किंवा न्यूजपेपर मध्ये रॅप करून बॉक्सेस मध्ये ठेवून टाका. आता तुम्ही म्हणाल की तू का करत नाहीयेस मग बबल रॅप? तर माझ्याकडे आता दोन्हीही अवेलेबल नाहीये, बबल रॅप पण नाही आणि न्यूजपेपर पण नाहीये, आणि तेवढ्यासाठी थंडीचं बाहेर पडणं जरा अवघड आहे. सो मी हे असंच डायरेक्ट बॉक्स मध्ये ठेवतेय, कारण हे बॉक्सेस आम्ही आता कार मधनच नेणार आहोत नवीन घरी. सो थोडं केअरफुली पण नेता येतं. आणि तुमच्या बरोबर पण हे होतं की नाही मला खरंच सांगा. पॅकिंग करायला सुरुवात केली आणि जशा एक एक गोष्टी बाहेर निघतील तसं लक्षात आलं की अरे आपल्याकडे हे होतं. मला काही एक्सपायर्ड प्रोडक्ट्स पण सापडले जे आपण आणून ठेवतो आणि विसरून जातो की आपल्याकडे हे आहे. सो मला एक जुनं ओट्सचं पॅकेट सापडलं आणि ते टाकतेय मी आता. पण सुमेरला अजून माहित नाहीये. आता हा व्लॉग बघितल्यावर मला चांगलंच शिव्या बसणार आहेत. आता शिफ्टिंग मधली नेक्स्ट स्टेप म्हणजे बेड्स डिसमेंटल करणं. तर इंडियामध्ये कसं बेड आपल्याला रेडीमेड येतो ना, किंवा लोक इंटिरियर डिझायनरची हेल्प घेऊन घरीच बेड बनवून घेतात. पण US मध्ये बेड ऑर्डर केला की तो पार्ट्स मध्ये येतो आणि स्क्रू ड्रायव्हर किंवा ड्रिल गन वापरूनच आपण त्याला असेंबल करायचं. हे असे 30 स्क्रूज होते. हे एका साईडला, चारही बाजूला असे आहेत. हे साईडचे आम्ही थोडे काढलेत आता. खरंच खूप कंटाळवाणं काम आहे हे. अजूनही बऱ्याच लोकांना वाटतं की US मध्ये राहणं म्हणजे खरंच सोपी गोष्ट आहे, पण तसं अजिबातच नाहीये. इथे तुम्हाला सगळं इंडिपेंडेंटली हँडल करावं लागतं. आणि मी स्वतः भारतात असताना पण मला हेच वाटायचं की अमेरिका ही एक डेव्हलप्ड कंट्री असल्यामुळे इथलं लाईफ खूपच छान आहे आणि गोष्टी इझिली आणि रेडीमेड मिळतील. पण इथे आल्यावर रियालिटी चेक बसला. म्हणूनच आम्ही शिफ्टिंगच्या सुरुवातीलाच दोन्ही बेड डिसमेंटल करून सगळे पार्ट्स एका साईडला ठेवले, जेणेकरून हे शेवटच्या दिवशी ट्रक
ट्रकमध्ये इझिली फिट होतील. आता स्टोरेज स्पेस रिकामी करते आणि या व्हिडिओच्या शेवटी घर जर रिकामं झालं ना की मी तुम्हाला या अपार्टमेंटची टूर पण देणार आहे. आता पॅकिंग टिप नंबर 2, तुमचे सगळे कपडे लगेज बॅग्स मध्ये ठेवा सो दॅट तुम्ही नवीन घरात गेल्यावर त्या बॅग्स रिकाम्या करून परत उरलेलं सामान भरून नेऊ शकता. याने बॉक्सेस पण वाचतात आणि अनपॅकिंग पण इझी होईल. चला, आज वीकेंड आहे आणि बर्फ पण जरा कमी झालाय, सो सामानाची पहिली बॅच शिफ्ट करूयात. तर आम्ही सामान शिफ्ट करतोय, परत बॅग्स टाकल्यात. बर्फ पडलाय बाहेर, प्रचंड थंडी आहे. गाडीवर बर्फ साचलाय. रस्त्यावर गाडी चालवणं वगैरे पण अवघड आहे, पण बघूयात आता कसं काय होतंय. आम्ही सामान तर आणून ठेवलंय घरातनं सगळं. यात मुव्हिंग करणं खूप अवघड आहे कारण की प्रचंड थंडी आहे. Three weeks later. खरंच US मध्ये मुव्हिंग म्हणजे जिम आणि पेशन्स टेस्ट असे दोन्ही एकत्र होतात. असंच सामान गाडीत टाकत टाकत पुढच्या एका महिन्यात आमचं जुनं ते नवीन घर अशा 12 चक्रा झाल्या. आणि मग रिअलाइज झालं की आपण घरात केवढं सामान आणून ठेवतो जे कधी कधी वापरलंही जात नाही. बिग लेसन होता हा माझ्यासाठी. आता नवीन घरात लागेल तेवढंच सामान घेणार आहे मी. चला, आता रात्रीचं जेवण तयार करून ठेवते आणि परत कामाला लागते. तर फायनली मेन शिफ्टिंग जवळ आलंय आपलं, ज्यात टेबल्स, चेअर्स, सोफा, बेड, स्लाइड्स असं सगळं मोठं मोठं सामान जाणार आहे. आणि खरं सांगू का, मी आता खरंच दमलीये पॅकिंग करून करून आणि अजूनही सामान संपतच नाहीये. US मधली मला एक गोष्ट खूप आवडते की घरात नको असलेल्या वस्तू तुम्ही डायरेक्ट विकू शकता जर त्या चांगल्या कंडिशन मध्ये असली तर. आणि भारतात आपण कसं नको असलेली वस्तू किंवा जुनी वस्तू बाहेर ठेवतो किंवा हाऊस हेल्पला देऊन टाकतो, पण US मध्ये टेबल, सोफा, कपाट किंवा लहानातली लहान गोष्ट म्हणजे कप बशी सारख्या पण गोष्टी लोक विकतात आणि विकतही घेतात. काही लोक असा घराबाहेर यार्ड सेल सुद्धा लावतात कारण इथे काहीही बाहेर ठेवणं अलाउड नाहीये. बाहेर ठेवलं तर काय होईल, तुम्हाला सोसायटी फाईन लावते जो बराच मोठा असतो. आणि कुठे दुसरीकडे बाहेर ठेवायला जाल तर अमेरिकेत सगळीकडे सीसीटीव्ही असतो. म्हणूनच इथे लोक फेसबुक मार्केट प्लेस वर सगळं विकतात. कालच आम्ही एक एक्स्ट्रा टेबल पण विकला. पण जर कोणी तुमची वस्तू विकत घेत नसेल तर काय करायचं, तर इकडे लास्ट ऑप्शन असा आहे की डिस्पोजल सर्व्हिसला कॉल करायचं. इथे डिस्पोजल सर्व्हिस सुद्धा असते आणि ते लोक तुम्हाला नको असलेलं सामान घेऊन जातात, पण त्याचे पैसे पण द्यावे लागतात. बेसिकली सांगायचं काय की अमेरिकेत सामान डिस्पोज करायला पैसे द्यावे लागतात. आम्ही पण आमचं बरंच सामान सेल केलं काल आणि जे सेल होत नव्हतं ते फ्री मध्ये लिस्ट केलं. गुड मॉर्निंग. सकाळचे 9:30 वाजलेत आणि आज आमचा शिफ्टिंगचा दिवस आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वातावरण आहे, पण फिरण्यासाठी, शिफ्टिंगसाठी नाही. आणि आम्ही सगळं सामान असं बाहेर हॉलमध्ये आणून ठेवलेलं आहे. सुमेध ट्रक आणायला गेलाय. आता सुरुवातीला जो प्रश्न विचारलेला ना की सामानाचा ट्रक कोण चालवणार आणि सगळं जड सामान त्या ट्रकमध्ये कोण लोड करणार, तर जसं मी तुम्हाला म्हणलेले की अमेरिकेत सगळं DIY असतं, ते खरं आहे. कारण आता सगळं सामान आम्ही स्वतः ट्रकमध्ये लोड करणार आणि तो आम्हीच चालवणार. US मध्ये शिफ्टिंगचा मेन इव्हेंट म्हणजे U-Haul कंपनीचा पिकअप ट्रक. हा ट्रक एका दिवसासाठी $20 मध्ये रेंट करता येतो, पण त्यात पेट्रोलही तुम्हीच टाकायचं. आणि आम्ही आज दिवसभरासाठी हा ट्रक रेंट केलाय, ज्याची टोटल कॉस्ट अराउंड $100 लागली आम्हाला. तर ही प्रोसेस खूप सिंपल आहे पण काम मोठं आहे. सगळ्यात आधी U-Haul फॅसिलिटी मधनं ट्रक पिकअप करायचा, तो घरी आणायचा, सगळं सामान लोड करायचं आणि मग तो ट्रक आपणच ड्राईव्ह करत नवीन घरी न्यायचा. नवीन घरी पोहोचल्यावर सगळं सामान अनलोड करायचं आणि एंड ऑफ द डे ला ट्रक परत फॅसिलिटीला रिटर्न करायचा. आता या सगळ्यामध्ये एक एक्स्ट्रा टेन्शन आहे, ते म्हणजे विंटर अजूनही चालूच आहे. सो मी देवाला प्रे करते की आज तरी स्नो पडू नको दे रे बाबा. आम्ही आता शिफ्टिंग स्टार्ट करतोय, तर बघूयात किती वेळ लागतो आणि कसं कसं होतंय शिफ्टिंग ते. हे सगळे आयटम्स आम्ही असे बाहेर आणून ठेवलेले आहेत. देवघर अजून इथेच ठेवणार आहोत. हे आयत्या वेळेला नेऊ आम्ही एक 10-12 दिवसांनी. आज आमच्या फ्रेंड्स पण आलेत आम्हाला हेल्प करायला. सगळ्या जडजड वस्तू उचलायला खूप मदत होते त्यांची, कारण हे खरंच एकटं किंवा 2 जणांचं पण काम नाहीये. खूप वेळ लागतोय इव्हन सगळे असून सुद्धा हा सोफा बाहेर काढायला. लिफ्ट भी होगा मतलब, पर ठीक है। और हाँ, इसके ऊपर ही डाल देते हैं, बट ऐसे नहीं जाएगा, इसको ऐसे हाइट वाइज तो नहीं होगा ना।
मैं बस हिसाब कर रहा था कि जब मैंने जोड़ा घटाया गुणाकार किया और उसके बाद जब भागाकार किया तब एक ही जवाब मिला और वो अब शायद वो सही भी है. 1 hour later. नाही त्या कणीचं पाणी असलं किती असतं बघ. यू हॉल घेऊन आम्ही चाललोय आता. नुसतं पावसाळी वातावरण आहे. त्या एका सोफ्याने खूपच वेळ खाल्ला, अजूनही खाली येतो. आला बाबा एकदाचा हा सोफा खाली. 1 तास लागला हा सोफा खाली आणण्यामध्ये. लिफ्ट मध्ये बसत नव्हता तो. तर हा आपला ट्रक आहे जो आमचा एक फ्रेंड चालवतोय आणि त्याच्याच मागे मागे आम्ही चाललोय आता नवीन घरी. बघूयात किती वेळ लागतोय ते. थँक गॉड स्नो नाही पडलं. फायनली आम्ही 1 तासानंतर नवीन घरी पोहोचलो आणि आता सगळ्यांना भूक लागलीये, सो आम्ही पिझ्झा खाणार आहोत. फायनली सगळं शिफ्टिंग झालं. संध्याकाळ झाली आता आणि आम्ही दोघंही परत जुन्या घरी आलोय, कारण अजूनही देव आणि छोटं मोठं सामान राहिलंय ते घेऊन जाणार. आणि महत्वाचं म्हणजे रेंटल अपार्टमेंट सोडताना काही एक्झिट फॉर्मॅलिटीज पण करायच्यात. जसं की हा फ्लॅट सोसायटीला द्यायच्या आधी पूर्ण डीप क्लीन करायचंय आता. आणि घर स्वच्छ झालं की प्रूफ म्हणून एक कम्प्लीट घराचा व्हिडिओ घ्यायचा. नाहीतर घर सोडल्यावर थोडं जरी काही खराब दिसलं ना तर सोसायटीवाले खूप फाईन मारतात. ऑलरेडी आम्ही दमलोय, पायाचे तुकडे पडलेत आता. पण हे शेवटचं काम काही झालं तरी करावं लागेल. सो आता आम्ही घर क्लीन केलंय आणि व्हिडिओ काढून घेते मी प्रूफ साठी. तुम्हालाही या फ्लॅटची टूर देता येईल. फायनली ती वेळ आली आहे आता या घराला बाय बाय म्हणायचंय. US मध्ये आल्यानंतरचं माझं पहिलं घर होतं हे. आणि या खिडकीतून दिसणारा व्ह्यू मला नेहमी एखाद्या पेंटिंग सारखा वाटायचा. इव्हन माझा युट्यूबचा फर्स्ट व्लॉग पण मी इथनंच शूट केलेला या बाल्कनीत उभं राहून. गणपती, दिवाळी सारखे सण आणि आयुष्यातला माझा पहिला स्नो सगळं काही या घरातच सेलिब्रेट केलेलं. तर खूप वाईट वाटतंय आता हे घर सोडताना, पण आयुष्यात पुढे जावंच लागेल म्हणून या आठवणी सोबत घेऊन आम्ही आता नव्या प्रवासाकडे निघत आहोत. अशा प्रकारे सगळ्या एक्झिट फॉर्मॅलिटीज झाल्या. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे तुम्ही जर लीज मध्येच ब्रेक केली ना तर 2 महिन्याचा रेंट पण भरावा लागतो आणि तोही भरला आम्ही आणि या घराला शेवटचा बाय केला. तुम्हालाही तुमचं जुनं घर सोडताना असंच काही वाटलेलं का मला कमेंट्स मध्ये सांगा. बाय द वे, नेक्स्ट ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण मी घराची पूर्ण हाऊस टूर देणार आहे. त्यामध्ये इतक्यात नव्हती द्यायची ॲक्च्युली मला, कारण आमचं घर अजिबातच रेडी नाही आहे लोकांना दाखवण्यासाठी. फर्निशिंग करायचं सगळं जुनं सामान आहे अजून घरामध्ये. पण जस्ट बिकॉज तुम्ही लोक खूप मला कमेंट्स टाकताय की नवीन घर दाखव, तर फक्त तुमच्यासाठी मी नवीन घराची स्पेशल टूर देणार आहे. आणि सामान थोडंसं जुनंच आहे, त्यामध्ये थोडं पसारा असू शकतो, तर प्लीज डोंट जज मी. सो नेक्स्ट व्लॉग विल बी आवर हाऊस टूर व्लॉग. पण त्याच्या आधी तुम्ही हा व्लॉग तुमच्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. मला छान छान कमेंट्स द्या. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, कारण मला खूप आवडतं तुमच्याबरोबर गप्पा मारायला. भेटूयात लवकर पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. बाय बाय.